शाखेची मावा अड्ड्यावर धडक कारवाई। पाथर्डीनंतर सोनई पोलीस ठाणे हद्दीत छापा। 1,54,000चा मुद्देमाल जप्त। जिल्ह्यातील अवैध धंद्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेकडून सलग कारवाया सुरू आहेत। पाथर्डी शहरातील छाप्यानंतर आता सोनई पोलीस स्टेशन हद्दीतील अमळनेर शिवारातील जोरे वस्ती येथे अवैध मावा अड्ड्यावर छापा टाकून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला। कारवाईची माहिती गुप्त बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला। यावेळी सुनील अण्णासाहेब येळे हा इसम महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला सुगंधित मावा व तंबाखू चोरून विक्री करत असल्याचे आढळून आले। झडतीत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला। सुगंधित तंबाखू व तयार मावा, मावा तयार करण्याची कच्ची सुपारी, मावा तयार करण्याची मशीन, वजन काटा। एकूण जप्त मुद्देमाल 1,54,100 रुपये। आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल। सदर प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल श्रीरंग अजबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी व जप्त केलेला मुद्देमाल सोनई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करत आहे। या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल द्वारके, पोलीस नाईक रिचर्ड गायकवाड, पोलीस नाईक सोमनाथ झांबरे, पोलीस नाईक बाळासाहेब नागरगोजे, पोलीस कॉन्स्टेबल रमीज राजा अत्तार, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल अजबे यांनी सहभाग घेतला। वरिष्ठांचे मार्गदर्शन। ही कारवाई श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री वैभव कुलबर्मे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली।